बबिता मदन कोळेकर. त्यांचं नाव ना? हो. काय प्रॉब्लेम होता त्यांना? त्यांना मणक्याचा आजार होता, कमराची नस तिथून खाली मिचकीतून टाचापर्यंत दुखत होती, चालताच येत नव्हतं. कधीपासून त्रास होते? जवळजवळ 3-4 वर्ष झाले. तर कुठं दाखल? आम्ही खूप बीडला जावलोय, परभणी जिल्हा परभणीला जावलोय, काय फरक नाही. आम्ही फिजिओथेरपी केली, पुन्हा ह्याला DP रोडला बीडला, पुन्हा आता दवाखान्यात MRI काढला. काही आम्हाला असंच एक दुसऱ्याने एका माणसाने आमच्या गावातल्या सांगितलं, कडा असलेले एक डॉक्टर आहेत निसार तांबोळी म्हणून, तिथं जाऊन आम्ही त्या पत्त्यावर इथं आलो. तर इथं कसे आले होते तुम्ही? त्या गावातल्या माणसाने सांगितलं आम्हाला. त्यांना एक एसटीत एक पेशंट भेटलं होतं पुण्याला जाताना भेटलं, बोलत बोलत त्यांचा चर्चा निघाली. तर मग त्यांच्याकडे त्यांनी नंबर, तुमचा पत्ता दिला, त्यांनी घेतला. मग आम्ही रस्त्याला बाहेर बसल्यावर चर्चा करत बसल्यावर आम्ही म्हणले, काय बसल्यावर चर्चा करीत कुठे गेलता दवाखान्यात? तर म्हणले मग नाही. मग त्या माणसाने सांगितलं की कडा असलेला एक डॉक्टर आहे निसार तांबोळी म्हणून. निसार तांबोळी म्हणले, मग इथं आलो मी. आपण ट्रीटमेंट चालू केली त्याची. आता कसं वाटतंय त्यांना? नाही, कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं वाटतंय, मोकळं झाला. ट्रीटमेंट कसं वाटतं तुम्हाला? इथं कसं वाटतं? चांगलं वाटतंय. काय ना, बरे होतात तुम्ही 15-20 दिवसात एकदम बरे होतात. ते कमरेमध्ये तुमची शिर दाबलेली आहे, 4-5 महिन्याचा, त्यामुळे हा त्रास होत होता. मुंग्यात होत्या पायाला आणि चालायला त्रास होत होता ना तुम्हाला. आता ते थोडंसं मोकळं झालंय. आता बाकी 1 हफ्त्यात 2 हफ्त्यात तुमचं